ऐतिहासिक कळंबा तलावातून गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर शहरासह कळंबा आणि पाचगावला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता। सध्या कोल्हापूर शहर आणि पाचगावची पाण्याची यंत्रणा सुरळीत झाल्यानं आता केवळ कळंबा गावाला या तलावातील पाण्याचा पुरवठा केला जातोय। या तलावाच्या मनोऱ्याची पडझड झाली होती। इथले बंधारेही कमकुवत झाले होते। दुरावस्था झालेल्या या तलावाचं संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यासाठी तसंच पर्यटनाच्या दृष्टीने हा तलाव विकास करण्यासाठी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून 4.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। सुरुवातीला तलावाच्या प्रवेशद्वारापासून फरशा बसवण्याचं तसंच वॉकिंग ट्रॅकचं काम सुरू करण्यात आलं होतं। मात्र काही तांत्रिक कारणांमुळे हे काम थांबलं होतं। मात्र आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कळंबा तलावाचं संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याचं काम पुन्हा नव्या जोमानं सुरू झालंय। यामध्ये मनोऱ्याची दुरुस्ती, जॅकवेलचं नूतनीकरण करून फरशी काम करणं, दगडी पिचिंगद्वारे बंधाऱ्याचं मजबूतीकरण, पेविंग ब्लॉक, पक्षी निरीक्षण केंद्र, चिल्ड्रन पार्क आणि मल्टीप्ले सिस्टीम, हिरवळीसह बगीचा, विद्युत रोषणाईसह लोखंडी फॅब्रिकेशन करणं या कामांचा समावेश आहे। यापैकी पहिल्या टप्प्यात सध्या इथल्या मनोऱ्याच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश कांजर यांनी सांगितलंय। या कामाच्या देखभालीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता वैभव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नैसर्गिक अधिवासाला कोणताही धोका न पोहोचवता या तलावाचं संवर्धन आणि सुशोभीकरण पूर्ण केलं जाईल असं कांजर यांनी सांगितलं। तलाव आणि परिसराच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध झाल्यानं ऐतिहासिक कळंबा तलावाला आता स्मार्ट लुक मिळणार असून निसर्गप्रेमी आणि पर्यटन प्रेमींनी याचं स्वागत केलंय।